पंचवटी विभाग ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे विभागीय अधिकारी यांना विविध समस्यांचं निवेदन। पंचवटी विभाग हा अनेक समस्यांनी ग्रस्त असून याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नाशिक शहर काँग्रेस पंचवटीतर्फे ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी विभागीय अधिकारी यांना समस्यांचं निवेदन देण्यात आलं आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्यामुळे संपूर्ण पंचवटी परिसरातील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहे। यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांना दुखापती होऊन तसेच यामुळे एखादा मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच सध्या शाळा कॉलेज प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून यासाठी लागणारे जन्माचे व मृत्यूचे दाखले नागरिकांना वेळेवर दिले जात नाही। त्यामुळे अनेक पालकांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। तसेच स्मार्ट सिटीच्या नावाखाली संपूर्ण शहर खणून ठेवले असून या कामात नियमितता व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे व पंचवटी येथील अमरधाम अनेक समस्यांनी वेढलं असून या अमरधामाची दयनीय अवस्था झालेली आहे। तसेच शहरामध्ये सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरू असून यात 15 ते 20 नागरिकांचा बळी गेला आहे। पंचवटी विभागात ही डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। तसेच गोदाघाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण सुरू असून यामुळे नदीपात्र अरुंद करण्याचं काम होत आहे व अहिल्यादेवी होळकर घाट येथील पुरातन घाट बदलून काँक्रिटीकरण करून संपूर्ण गोदाघाट परिसराचं विद्रुपीकरण करण्याचं घाट घातल्याचं काम केलं आहे। वरील प्रमाणे व पंचवटी परिसर हा समस्यांच्या विळख्यात अडकला असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। म्हणून याची गंभीरतेनं दखल घेऊन पंचवटी परिसरातील या समस्या त्वरित सोडविण्यात याव्या, अन्यथा याच्या निषेधार्थ आमच्या पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला। याप्रसंगी पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल, सातभाई, विजय राऊत, प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय आयोगाचे सरचिटणीस सुरेश मारू, महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वातीताई जाधव, अनिल कोठुळे, दिनेश उन्हवणे, मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे, सातपूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कडलग, लक्ष्मण धोत्रे, दीपक राव, अरुण दोंदे, संदीप पाग, शिवराज माने, सोमनाथ मोहिते, देवेन मारू आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी विकास शिराळ, नाशिक। बोला ना। आज पंचवटी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आज आम्ही ते खड्डेमुक्त नाशिक करण्यासाठी आज तर त्याची लवकरात लवकर दखल घेऊन शासन महानगरपालिकेने त्याच्यावर उपाययोजना करावी आणि आज आम्ही ते सर्व जे उभं आहे ते खड्ड्यातच उभं राहून आंदोलन करतोय। आज आम्ही नाशिक महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे आणि सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आज या संपूर्ण शहरामध्ये स्मार्ट सिटी कंपनीने जो हायदोस घातलेला आहे, हे जे सर्व खड्ड्यांचं नाशिक केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी सर्व काँग्रेसचे सन्माननीय पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यामार्फत आम्ही स्मार्ट सिटी कंपनी, महानगरपालिका आणि शासन आणि प्रशासनाला आग्रहाचं निवेदन करतो की सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आणि या पावसाळ्यामध्ये हे संपूर्ण शहरातले खड्डे ताबडतोबीने बुजवावे आणि खड्डे काढण्याचं त्यांनी ताबडतोबीने थांबवावं। या खड्ड्यामध्ये अनेक लोक मृत होत आहेत, अनेक अपघातग्रस्त होत आहेत, अनेकांचे हातपाय मोडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं खड्डे करण्याचं काम मात्र अविरतपणे चालू आहे। आज या एवढी मोठी निमाणी बस स्थानक का लाखो लोकांची ये जा आणि यातायात या भागामध्ये असते, परंतु सर्व निमाणी कार्यालयाचा परिसर आज खड्डेग्रस्त झालेला आहे। आज इथल्या ड्रेनेज व्यवस्था उघड्या मोडक्या अवस्थेत पडलेल्या आहे। इथे रोज शाळेच्या मुलांची, हजारो शाळेच्या मुलांची ये जा होती आहे, ते पडतायत, धडपडतायत आणि जीव मुठीत देऊन नागरिक आज प्रवास करण्यासाठी स्थानकामध्ये इथे संपूर्ण आणि महानगर क्षेत्रामध्ये हे खड्ड्यांचं साम्राज्य आहे। आमचं महापालिकेला निर्वाणीचा इशारा आहे का हे थांबवलं नाही तर महानगरपालिकेमध्ये येऊन सिटी इंजिनियरना आणि आयुक्तांना ही जन आणि कार्यकर्ता थांबणार निश्चितपणे याचे उग्र परिणाम या नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निमाणी बस स्टॉप असून येथे कामगारांचा प्रश्न एवढा बिकट झालेला आहे, शाळेच्या मुलांचा प्रश्न एवढा बिकट झालेला आहे आणि वाहक चालक एस टी महामंडळाचे वाहक चालक हे बी त्रस्त झालेले आहे का इथे खड्डेमुक्त हे निमाणी बस स्टॉप झालेले आहे। इथे येणाऱ्या असंख्य भाविकांचे, इथे राम मंदिर आहे, गंगा घाट आहे, इथे येणाऱ्या भाविकांचे एवढे मोठे हाल झालेले आहे का खड्डेमुक्त याच्यातून यांना जावं लागतं आहे, जीव मुठीत घेऊन यांना प्रवास करावा लागतं। याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, यांनी शासनाने दखल घ्यावी।
बाईंचं घ्या. आज पंचवटी ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे पंचवटी विभागीय अधिकारी यांना एक समस्यांबाबत पंचवटीकरांच्या समस्यांबाबत एक निवेदन देण्यात आलेले आहे. पंचवटी परिसरामध्ये दरवर्षी सिंहस्थाचा मेन केंद्रबिंदू पंचवटी असतो. तर सिंहस्थामध्ये कुठलंही नियोजन करताना पंचवटीच्या स्थानिक लोकांचा आणि नागरिकांचा कुठला विचार करण्यात आलेला नाही. पूर्ण नाशिक शहरामध्ये पावसाळ्यामध्ये खड्डे पडलेले, ते खड्डे महानगरपालिकेमध्ये बुजवले जात नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली आयुक्तांनी आदेश काढलेले की पावसाळ्यामध्ये कुठलाही खड्डा खणू नये. तरी पण स्मार्ट सिटी आपल्या मनमानी कारभार करून ऐन पावसाळ्यामध्ये रस्ते खणून गटारीच्या लाईनी पाण्याच्या लाईनीमध्ये मिसळून यांनी खूप मोठं नागरिकांच्या जीवाचे खेळ करण्याचं काम या स्मार्ट सिटीच्या सीओनी केलेलं आहे. नाशिक शहर आपण म्हटलं की आता गंगेवर जो घाट गंगेवर जे दगडं बसवण्याचं काम चालू आहे, नदी पात्र अरुंद करण्याचं काम या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलं जाते. परवाच्या दिवशीच आपल्या अहिल्यादेवी होळकर जर जो घाट असेल तो घाट बुजवण्याचं काम हे नाशिक महानगरपालिकेने केलेलं आहे. मोठमोठे दगडं आणि पिलर टाकून तो जो पुरातन ऐतिहासिक घाट आहे तो बुजवण्याचं काम या नाशिक महानगरपालिकेमार्फत सुरू झालेलं आहे. पूर्ण शहरामध्ये पावसामध्ये खड्डे झालेले, कुठलं नियोजन नाही. पेठफाट्याचं काम चालू आहे. जो हायवे सुरत आणि पेठफाटा जो हायवे, त्या हायवेचं काम गेल्या 2 वर्षापासून बंद आहे. ते काम निकृष्ट दर्जाचं आहे. काम केल्या पूर्ण कामाला तडे गेलेले, खड्डे पडलेले, परंतु प्रशासनाने याकडे कुठलंही लक्ष दिले जाते, दुर्लक्ष केलं जाते. पावसाळा आलेला आहे. पूर्ण फुलेनगरमध्ये पूर्ण पावसाचं पाणी, पूर्ण घाण कचरा हे नाल्यामध्ये घुसलेलं आहे आणि पूर्ण गटारी ह्या तुंबलेल्या आहे. पावसाळ्यापूर्वी गटारी साफ करणं अत्यंत गरजेचे असताना कुठली गटारी साफ केली नसल्यामुळे पूर्ण गोठ्यांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये सगळीकडे पाणी घुसू राहिले. याची जर प्रशासनाने जर गंभीर दखल घेतली नाही तर नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही तीव्र